दूध घेण्यासाठी बीडच्या आमदाराची बायको दम देते अशी तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. आमदाराची बायको संपादकांनाही फोन करून धमकावते. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चौकशी करावी असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर माझ्या बायकोनं दूध कंपनीला फोन केला अशी चुकीची बातमी लावली. आयुष्यभर दूध भेसळी विरोधात लढतोय असं सुरेश धस यांनी म्हटलंय. तुकाराम मुंढेंनी सांगितलं, चुकीच्या लोकांचं दूध तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका. इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते. मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना, तुकाराम मुंढेंना, की कोणाचं नाव त्यांनी घेतलं. आमदारांच्या बायकोने दबाव टाकला खराब दूध घेण्यासाठी आणि त्यांनी बातमी लावली. त्याच्या संपादकाला फोन आमदाराच्या बायकोचा धमकी दिली. याची चौकशी झाली पाहिजे. काल परवा एक उलटी बातमी लावली अध्यक्ष महोदय. सुरेश धस नाही, सुरेश धसच्या बायकोने अमक्या कंपनीला फोन केला म्हणून. आयुष्यभर अध्यक्ष महोदय ह्या भेसळखोरांच्या आणि यांच्या विरोधात आम्ही लढतोय. आणि कोणत्या कंपनीचं नाव घेतलं टीव्हीला, अमुक एक कंपनीला फोन केला म्हणले सुरेश धसांच्या पत्नीने. आता मी बी खरंच विचारलं फोन करून, अरे बाबा तू फोन केलता का? तर ती म्हणली, बाबा मी 15 वर्ष झालं त्या ज्या डेअरीला मानताय, हे मंचर, खेड, आंबेगाव इथं जी ती कोणती डेअरी आहे, त्या डेअरीला 15 वर्ष आमच्या दूध संघाचं दूधच नाही.